नमस्कार, मी डॉक्टर विनीता बेंडाळे, डिरेक्टर ऑफ द्युम्ना वुमेन्स क्लिनिक. मागच्या एपिसोडमध्ये आपण हे पाहिलं की लाईफस्टाईलमधल्या आहाराबद्दलचे बारकावे आपण पाहिले आणि लाईफस्टाईलमधले आपले जे चॉईसेस आहेत त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर कसा होतो हेही आपण पाहिलं. कारण शरीराची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे की स्वतःचं आरोग्य राखणं, ज्याला होमिओस्टॅसिस असं म्हणतात, आणि त्याला ह्या सगळ्या आपल्या सवयी आहेत त्या कशा पूरक किंवा घातक ठरू शकतात. आज आपण झोप आणि व्यायाम या दोन गोष्टींबद्दल बोलूया. झोपेला आयुर्वेदामध्ये आहारा इतकंच महत्त्व दिलेलं आहे. चांगल्या दर्जाची झोप हे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे मग अमुक एक तास झोप झाली म्हणजे काम झालं असं आहे का, ते पुरेसं आहे असं आहे का? तर तसं नाही आहे. त्याचा दर्जा हा चांगला असणंही आवश्यक आहे. कित्येक वेळेला आपण पाहतो खूप लोक असं म्हणतात की मी झोपलो किंवा मी झोपले 7 तास 8 तास 9 ताससुद्धा, पण तरीसुद्धा उठताना फ्रेश नाही वाटत आहे, थकल्यासारखंच वाटतं आहे. इतर काही कारणं ह्या गोष्टींसाठी, इतर आजार हेही असू शकतात, परंतु बाकी काही नसताना ज्या वेळेला असं असतं त्यावेळेला त्या झोपेचा दर्जा चांगला नाही आहे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. तर किती तास झोप पुरू शकते हे व्यक्तिगणिक बदलू शकतं. कुणाला 6, 7, 7 तास 8 तास अशी झोप पुरेशी होऊ शकते, परंतु त्या वेळा ज्या आहेत ना झोपेच्या त्याही महत्त्वाच्या आहेत. मी ज्या कॉलेज किंवा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी आहेत त्यांना नेहमी असं सांगते की तुम्ही जे झोपेचे तुमचे तास आहेत, जर तुम्हाला जागावं लागतं आहे त्यामध्ये जर तुम्ही 1 ते 8 असं झोपत असाल, त्याऐवजी जर ती झोपेची वेळ जर अलीकडे आणलेत ना तर त्याचा तुम्हाला उपयोग जास्त आहे आणि त्रासही होणार नाही किंवा कमी होईल. म्हणजे उदाहरणार्थ तीच झोप 10 ते 5 किंवा 11 ते 6 ह्या वेळामध्ये पूर्ण केली, याने दोन गोष्टी होतात की रात्री जागरण केल्यामुळे जे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, मलबद्धता होऊ शकते, पोटाच्या काही तक्रारी आहेत, डोकेदुखी होऊ शकते, हायपर ॲसिडिटीच्या तक्रारी, पित्ताच्या तक्रारी होऊ शकतात, तर त्या तक्रारी ह्या अवॉइड करता येतात. तसंच सकाळी लवकर उठल्याने एक स्वाभाविक बदल जे त्या वेळेला शरीरात घडत असतात त्याचा फायदाही होतो. उशिरा उठलो तर हा फायदा जो आहे हा मिस होतो. त्यामुळे त्याच वेळा जर शिफ्ट केल्या तर त्याचा फायदा चांगला होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या वेळा असाव्यात हे महत्त्वाचं आहे आणि वेळा सतत बदलत्या नसाव्यात हेही महत्त्वाचं आहे. कोणाला नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने ह्या वेळा बदलत्या असतीलच तर त्याला आपण ह्या बाबतीमध्ये सोल्युशन हेच काढू शकतो असं नाही आहे, परंतु त्यामुळे होणारा त्रास आहे हा कसा ॲड्रेस करायचा यामध्ये आयुर्वेदामध्ये काही एक विशिष्ट उपचार पद्धती आहेत, त्याने त्याच्यावर आपल्याला बॅलन्स साधता येऊ शकतो. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी वेळा बदलत्या ठेवू नये. आपण मागच्याही एपिसोडमध्ये सर्कॅडियन रिदमबद्दल बोललो, आयुर्वेदाने जे तत्त्व सांगितलं आहे त्याबद्दल बोललो. त्यामुळे शरीराला आपल्याला मदत करायची असेल तर झोपेच्या वेळा नियमित असणं हेही तितकंच आवश्यक आहे. तसंच एक अजून गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे स्लीप हायजीन असं ज्याला आपल्याला म्हणता येईल. म्हणजे झोपेच्या आधी आपलं मन शांत ठेवण्यासाठी म्हणून आपण काही विशिष्ट गोष्टी करू शकतो किंवा निदान काही विशिष्ट गोष्टी टाळू तरी शकतो. बऱ्याच लोकांना ही सवय असते की झोपेपर्यंत फोनवर स्क्रोलिंग आहे, टी व्ही आहे, लॅपटॉप आहे, यासारख्या गोष्टी काय होतं की ते सगळे विचार सबकॉन्शियसली मनात घेऊन आपण झोपत जातो. त्यामुळे शांत झोप लागणं किंवा झोपेचा दर्जा चांगलं असणं याच्यामध्ये या गोष्टींमुळे अडचण येऊ शकते. आणि चांगली झोप ही जशी सगळ्यांना आवश्यक आहे, PCOSमध्ये तर ती निश्चितच खूप आवश्यक गोष्ट आहे. कारण PCOSमध्ये मुळातच झोपेची प्रत किंवा झोपेचा दर्जा हा खालावलेला असू शकतो. तसंच झोप न लागणं या गोष्टींबरोबर मानसिक त्रास होत असतात, त्याच्यावरही झोपेचा परिणाम हा डायरेक्ट असतो. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या झोपेसाठी प्रयत्न करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. झोपेबरोबर व्यायाम हाही महत्त्वाचा घटक नक्की आहे. आपल्याला तहान लागते, भूक लागते, झोप येते, तशी व्यायामाची संवेदना होते असं नाही आहे, पण व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी तितकीच महत्त्वाची आवश्यक अशी बाब आहे. व्यायामाने सर्वसामान्यतः असं वाटतं की वजन कमी करायला किंवा मॅनेज करायला उपयोग होतो,
तो निश्चितच होतो, परंतु तो तेवढा लिमिटेड उपयोग आहे असं नाही आहे. मला याची जाणीव आहे की आत्ता आपले जे श्रोते आहेत हे ऐकतायत, त्यामध्ये बऱ्याच जणींच्या मनात हा विचार येऊ शकतो की व्यायाम नियमित करूनही वजन मात्र कमी होत नाही. तर तो मुद्दा हा वेगळा आहे, तो पुन्हा आपण एखाद्या एपिसोडमध्ये नक्की ॲड्रेस करूया. आत्ता मला सर्वसामान्य व्यायामाचे फायदे सांगताना हे सांगायचं आहे की व्यायाम हा जसा वजन मॅनेज करायला किंवा कमी करायला उपयोगी आहे, तसंच शरीरामध्ये एक प्रकारचं लाघव किंवा ज्याला आपण लाईटनेस म्हणू, हे निर्माण करायला सुद्धा व्यायामाचा उपयोग खूप चांगला होतो, हलकेपणा वाटतो एक, आणि त्यामुळे एनर्जी लेवल्स वाढतात. काम करण्याला किंवा आपल्या दिवसभरातलं जे काही आपल्या गोष्टी असतील त्या करण्यासाठी एक मोटिवेशन चांगलं मिळतं. आणि ही सुद्धा एक गुरुकिल्लीच आहे की व्यायाम हा 2 दिवस 4 दिवस केला म्हणजे हे सगळे फायदे होतात असं नाही आहे. त्यामध्ये सातत्य राखलं की त्यांनी जे फायदे होतात ना, त्यातनंच हे बेनिफिट्स जाणवून मोटिवेशनही मिळतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदाने सांगितली आहे व्यायामाबद्दल, ती म्हणजे योग्य प्रकारचा आणि नियमित व्यायाम केला तर पचन संस्था तिचं कार्यही चांगलं राहू शकतं. मग व्यायाम कसा असावा? मी असं सांगेन की साधारण एक 6 दिवस तरी आठवड्यातनं व्यायाम करावा, आणि त्याच्यामध्ये 3 दिवस ही जर योगासनं केली आणि 3 दिवस कार्डिओ व्यायाम केला तर तो चांगला निश्चित उपयुक्त ठरू शकतो. योगासनांमुळे शारीरिक मानसिक दोन्ही स्तरांवर उपयोग होतो. कोर स्ट्रेंथ जी आहे ती वाढायला मदत होते, आणि कार्डिओचे उपयोग हे सर्वज्ञात आहेतच. त्यामुळे 3 दिवस योगासनं आणि 3 दिवस कार्डिओ हा एक चांगला प्रकारचा व्यायाम हा होऊ शकतो. व्यायामाच्या सुद्धा वेळा महत्त्वाच्या आहेत, त्यासुद्धा सतत बदलत्या असू नयेत. खाल्ल्या लगेच व्यायाम करू नये, रात्री खूप उशिराही व्यायाम करू नये. या व्यायामाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणंही आवश्यक आहे. तर असंच PCOS बद्दल आपल्याला अनेक गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण काही काळाने पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपण पुढच्या आपल्या एपिसोडपासून मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉज याबद्दल काही माहिती घेण्यासाठी पुन्हा भेटूया. नमस्कार.